सो देवासाठी बनवलेली प्रत्येक गोष्ट ना ही फक्त कला नसते, तर ती भक्ती असते. सो आम्हाला ना हे छान असं देवाचं वस्त्र क्रॉशे गौरी यांच्याकडून रिसीव्ह झालेलं आणि ते आज ना आम्ही देवाऱ्यात अंतरलं आणि देवाऱ्याला एक वेगळंच रूप आलं. किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळे ना आज देवाऱ्याला एक वेगळंच रूप आलेलं. असं सकाळी देवपूजा झाली ना की खूप छान आणि प्रसन्न वाटत असतं. आणि आज होती दीप अमावस्या, त्यामुळे घरातील सगळे दिवे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले होते. त्यानंतर कणकेचेही दिवे बनवले होते. आणि आपण काही करत असताना मुलं मध्ये मध्ये करणार नाहीत असं शक्य आहे का? एक तरी उद्योग करणारच, त्यानंतरच बाजूला होणार. असो मग सगळ्या दिव्यांमध्ये तेल वात लावून सगळी छान अशी तयारी केली आणि रांगोळी सुद्धा आर्टिफिशियलच यूज केली, कारण मुलं ती अजिबात ठेवत नाही. मग छान अशी पूजा मांडली आणि सोबतच मुलांचंही औक्षण केलं. आज ना मुलांचं औक्षण केलेलं खरंच खूप छान असतं आणि फलदायी मानलं जातं. त्यांना दृष्टही लागत नाही आणि त्यासोबतच मुलांना निरोगी सुखी आणि दीर्घायुष्य पण मिळावं यासाठी नक्की करतात. आणि जेव्हा हे औक्षण सुरू होतं ना, मुलांना कळतच नव्हतं की नक्की काय सुरू आहे आणि त्यांना खरंच खूप छानही वाटत होतं. सो चलो, असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.